नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर। आज आपण एक अशा गुंतवणुकीबद्दल बोलणार आहोत जी पारंपरिक सोनं खरेदी करण्यापेक्षा सोपी, सुरक्षित आणि आधुनिक आहे। हो, ती म्हणजे डिजिटल गोल्ड। स्मार्टफोनवर काही क्लिकमध्ये सोनं विकत घेता येतं। ना दागिने बनवण्याचा खर्च, ना साठवून ठेवण्याचा त्रास, फक्त शुद्ध गुंतवणूक। तर चला जाणून घेऊया डिजिटल गोल्ड म्हणजे काय, कसं खरेदी करायचं आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत। डिजिटल गोल्ड म्हणजे असं सोनं जे तुम्ही ऑनलाईन खरेदी करता, पण प्रत्यक्षात ते सोनं सुरक्षित तिजोरीमध्ये तुमच्या नावावर ठेवलं जातं। म्हणजेच तुम्ही जेव्हा मोबाईलवर बाय गोल्ड क्लिक करता तेव्हा तितकंच शुद्ध सोनं तुमच्या नावाने जमा होतं, पण तुम्हाला ते हातात घ्यायची गरज नाही। उदाहरणार्थ, जर तुम्ही 500 रुपयाचं सोनं घेतलं तर तितक्याच प्रमाणात सोनं म्हणजेच 0.10 ग्रॅम धरूया, ते तुमच्या नावाने कंपनीकडे साठवलं जातं। सध्या भारतात 3 प्रमुख कंपन्या डिजिटल गोल्डची सेवा देतात, त्या म्हणजे ऑगमोंट गोल्ड, MMTC PAMP आणि सेफ गोल्ड। या कंपन्यांद्वारे तुम्ही सोनं खरेदी करू शकता। फोनपे, गुगल पे, पेटीएम, ग्रो, HDFC, ॲक्सिस बँक अशा विविध प्लॅटफॉर्मवरून। चला एक उदाहरण घेऊयात। म्हणजेच गुगल पे किंवा फोनपेवर जाऊन तुम्ही गोल्ड सर्च केलं आणि गुगल पेवर गोल्ड लॉकर आणि फोनपेवर डिजिटल गोल्ड हा ऑप्शन येईल, त्यावर क्लिक केलं तर रक्कम निवडायचा पर्याय येईल। त्यामध्ये तुम्ही 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये निवडू शकता आणि पेमेंट केल्यावर सोनं तुमच्या नावावर साठवलं जाईल। तुम्हाला डिजिटल प्रमाणपत्र मिळतं आणि तुम्ही नंतर हवं तेव्हा सोनं विकू शकता किंवा फिजिकल स्वरूपात घरी मागवू शकता। डिजिटल गोल्डचे काही मोठे फायदे बघूया। सोपं आणि जलद, म्हणजेच फक्त मोबाईलवर काही क्लिकमध्ये खरेदी करता येऊ शकतं। शुद्ध सोनं म्हणजेच 24 कॅरेट किंवा 99.9%। हे प्रत्येक खरेदी हमीदार सोनं मिळतं। आणि सुरक्षित साठवणूक म्हणजेच तुमचं सोनं कंपनीच्या तिजोरीमध्ये विम्यासह ठेवलं जातं आणि तुम्ही लहान रकमेपासून सुरू करू शकता, म्हणजेच फक्त 1 रुपयापासून सुरुवात शक्य आहे। आणि कधीही विक्री किंवा डिलिव्हरी, म्हणजेच हवं तेव्हा तुम्ही सोनं विक्री करू शकता किंवा ते सोनं घरी मागवू शकता। भाव पारदर्शक, म्हणजेच दर प्रत्यक्ष सोन्याच्या बाजारभावानुसारच असतात। फायदे आहेत पण काही मर्यादाही आहेत, त्या म्हणजे रेग्युलेशन किंवा नियंत्रण नाही। सध्या RBI किंवा सेबीचं थेट नियंत्रण याच्यावर नाही आहे। स्टोरेज पिरियड हा मर्यादित आहे, म्हणजेच काही कंपन्या फक्त 5 वर्षापर्यंतच सोनं मोफत ठेवतात आणि यावरती टॅक्स लागू होतो, म्हणजेच विक्रीच्या वेळी कॅपिटल गेन टॅक्स लागू होऊ शकतो आणि व्यवहार करताना दरात थोडाफार फरक होतो। म्हणजेच खरेदी किंवा विक्री करतेवेळी दरामध्ये थोडाफार फरक म्हणजेच 1 ते 3% असतो। आता आपण डिजिटल गोल्ड, फिजिकल गोल्ड आणि SGB मधला फरक जाणून घेऊया। तर डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही 1 रुपयापासून खरेदी करू शकता आणि यामध्ये व्याज काही मिळत नाही। यामध्ये सुरक्षित तिजोरीमध्ये साठवणूक होते आणि यात तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो आणि इथे कोणतेही रेग्युलेशन किंवा नियंत्रण याच्यावरती नाही आहे। फिजिकल गोल्डमध्ये तुम्ही 1 ग्रॅमपासून खरेदी करू शकता आणि यामध्ये व्याज काही मिळत नाही। याची घरी साठवणूक होते आणि यात तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो आणि इथेसुद्धा कोणतेही रेग्युलेशन किंवा नियंत्रण नाही आहे। सोवरिन गोल्ड बॉन्डमध्ये तुम्ही 1 ग्रॅमपासून खरेदी करू शकता आणि यामध्ये तुम्हाला 2.5% व्याज सरकारकडून मिळते आणि इथे साठवणूक नाही, पण सरकारची हमी असते आणि यामध्ये 8 वर्षांनंतर सर्व पैसे तुम्हाला टॅक्स फ्री मिळतात आणि ही योजना RBIच्या नियंत्रणाखाली येते। म्हणूनच अल्पकालीन आणि सोपी गुंतवणूक हवी असल्यास डिजिटल गोल्ड हे योग्य आहे आणि दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड हे उत्तम आहे। हो, तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये SIPमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। दर आठवड्याला किंवा महिन्याला 100 रुपये, 500 रुपये अशा रकमेने नियमित गुंतवणूक करून तुम्ही हळूहळू सोन्याचं पोर्टफोलिओ तयार करू शकता।
या काही गोष्टी तुम्ही गुंतवणूक करतेवेळी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जसे की फक्त विश्वसनीय प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी केलं पाहिजे आणि कंपनी सेबी किंवा BIS किंवा MMTC PAMP प्रमाणित आहे का नाही ते तपासलं पाहिजे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड किंवा गोल्ड ETFचा विचार घ्या, ते फायदेशीर ठरेल आणि सोन्याचे भाव वाढ घट लक्षात घेऊनच विक्री केली पाहिजे. डिजिटल गोल्ड ही गुंतवणुकीची आधुनिक आणि सोपी पद्धत आहे. मोबाईलवर काही क्लिकमधून शुद्ध सोनं सुरक्षित, पारदर्शक आणि सोयीस्कर होऊन जातं. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा आणि चला शिकूया शेअर बाजारला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये झेरोदा आणि एंजल वनची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे, खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखी एका गुंतवणूक विषयासह. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.